तर मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडं मात्र आता अन्नपूर्णा आजीने कमळीला सस्पेंड म्हणजेच रस तिकीट केलेलं असतं. आता तिचं ते जीएस पद मात्र गेलेलं असतं आणि तिला काही दिवस त्या कॉलेजमध्ये जाता देखील येणार नसतं. त्यानंतर आता कमळीला जायचं तर जाणार कुठं असा प्रश्न पडलेला असतो. त्यानंतर ऋषीचं मात्र एक ऑप्शन असतो. ऋषी कमळीला मात्र त्याच्या घरी घेऊन जाण्याचा निर्णय घेतो आणि जोपर्यंत तिचं सस्पेन्शन पूर्ण होत नाही तोपर्यंत तिचा अभ्यास देखील ऋषीच घेणार असतो. त्यानंतर सगळेजण घरी जातात. त्यानंतर अनिका आणि कामिनीला तर हेच हवं असतं. एकदा का त्या कमळीचं जीएस पद गेलं की मग त्या अनिकाला त्या कॉलेजचे जीएस बनायचं असतं. हे सगळा घाट तर तिनंच घातलेला असतो. त्यानंतर कमळी घरी जाऊन बसते तर नयनतारा आणि राजेश देखील त्यावेळी घरी नसतात. तेवढ्या वेळामध्ये ऋषी मात्र आतमध्ये जातो तर नयनतारा आणि ऋषीचा भाऊ घरी येतात. नयनतारा म्हणू लागते, काय गं तू इकडे काय करते, मला कळलं नाही आणि तू अचानक इकडे कशी आली आहे. आता तर कॉलेजचा टाईम आहे ना, तू कॉलेजमध्ये असायला हवी होती. कमळी काहीच बोलत नाही तर ऋषी धावतच तिकडनं येतो. ऋषी म्हणू लागतो, आई कमळीला मीच घरी घेऊन आलो आहे कारण तिला कॉलेजमध्ये सस्पेंड केलं आहे. त्याच्यामुळे जोपर्यंत तिचं सस्पेन्शन पूर्ण होत नाही ना तोपर्यंत मी तिला आपल्या घरी ठेवणार आणि आपल्या घरीच मी तिचा अभ्यास घेणार आहे. तर आता नयनताराला तर दुसरा ऑप्शन नसतो. नयनतारा म्हणू लागते, अरे ऋषी तुला कळत कसं नाही, आपल्या घरात आता अर्जंटली मीटिंग होणार आहेत, तू हिचा अभ्यास कुठे घेणार आहे. तर ऋषी म्हणू लागतो, मी आपल्या स्टडी रूममध्ये घेऊन जातो आणि मी तिला तिथं शिकवतो आणि तिथंच आम्ही अभ्यास करतो. तेवढ्या वेळामध्ये ऋषीचा भाऊ म्हणू लागतो, अरे ऋषी तुझ्या लक्षात नाही का इंटेलिजन्सचं काम चालू आहे ना. तर मग आता ऋषी म्हणू लागतो, आता दुसरा ऑप्शनच नाही, मग मी माझ्या रूममध्ये कमळीला घेऊन जातो आणि तिथं अभ्यास करतो. नयनतारा आणि ऋषीच्या भावाला हे अजिबात आवडलेलं नसतं. तेवढ्या वेळामध्ये नयनतारा आणि तो ऋषीचा भाऊ फक्त एकमेकांकडे बघत राहतात. तर ऋषी डायरेक्टली कमळीला घेऊन त्याच्या रूममध्ये स्टडी करण्यासाठी जात असतो. तर ऋषी सगळं काही कमळीला शिकवण्याचा प्रयत्न करतो. तर दुसरीकडे गौरी म्हणजे साधनाताई ऋषीच्या घरची. त्यानंतर आता साधना मात्र बाहेर जाण्याचा प्रयत्न करत असते, म्हणजेच गौरी. तेवढ्या वेळात नयनतारा म्हणू लागते, साधना मावशी जोपर्यंत आमची खालची मीटिंग वगैरे होत नाही ना तोपर्यंत तुम्ही वरतीच थांबा, खाली येऊ नका. तर गौरी हो म्हणते आणि वरती जाते. गौरी डायरेक्टली ऋषीच्याच रूममध्ये जाते. गौरीनं कमळीला बघितल्यावर गौरीला धक्का बसतो, बापरे मी तर कमळीच्या समोरच आले, मला हे तर नको होतं ना. पण कमळीचं तोंड ऋषीकडं असतं. ऋषी म्हणू लागतो, बघ कमळी हे कोण आलं आहे, हे आमच्या घरच्या साधना मावशी आहेत. तर गौरी लगेच पलीकडं तोंड करते आणि तिचा चेहरा लपवते. तर मित्रांनो उद्याच्या भागात नक्की बघूया गौरी आणि कमळी एकमेकींच्या समोर येतात का आणि इतक्या दिवसाची राहिलेली भेट, दोघी मायलेकींची भेट होती का, नक्की बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सो बाय.